नमस्कार. मी राहुल गोस्वामी, स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे आपलं दुसरं सत्र आहे आणि या आधीच्या पहिल्या सत्रात आपण उद्योगाची संकल्पना शोधणे या विषयावर आपण चर्चा केली होती. यामध्ये आपण कशा पद्धतीने आपण आपला एक जो उद्योग आहे तर त्यासाठी किंवा तुम्हाला उद्योग करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एखादी संकल्पना कशी शोधावी, एखादा उद्योग तुम्ही कशा पद्धतीने सुरू करावा किंवा कोणता उद्योग करावा, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच पहिल्या सत्रात मिळालं असेल. आणि या पहिल्या सत्रात मी आपल्याला एक यादीसुद्धा बनवायला लावली होती की तुम्हाला कुठल्या अडचणी ज्या आहेत त्या येत आहेत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये कुठल्या अडचणी तुम्हाला समोर दिसत आहेत, की त्याची एक यादी मी आपल्याला तयार करायला लावली होती. आणि मी आशा करतो की आपण ती यादी तयार केली असेल की जेणेकरून कुठल्या उद्योगाच्या संधी तुम्हाला तुमच्याच सभोवताली उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्याचा फायदा जो आहे हा भविष्यात घेऊ शकतात. तर त्या संधीची ही पहिली पायरी जी आहे की आपल्याला कुठले प्रॉब्लेम्स आहे फेस होत आहेत तर ते आपल्याला त्याची यादी तयार करायची होती. आणि त्या माध्यमातून आपल्याला मग आपल्या जे काही तुम्हाला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीत इंटरेस्ट असेल आणि जी गोष्ट तुम्हाला असं वाटते की तुम्ही त्या गोष्टीचं एक सोल्युशन जे आहे ते तुम्हाला मी फाइंड आउट करायला लावलं होतं की प्रत्येक समस्या आहेत पण त्याचं एक उपाय पण आपल्याला शोधणं हे गरजेचं असतं. आणि एखादा स्टार्टअप किंवा एखादा उद्योग जो आहे तो आपल्याला सुरू करायचा असेल तर त्याची जी पहिली पायरी आहे की आपण एखादी सामाजिक जी काही समस्या आहे तर तिला आपण सोडवू शकतो का आपल्या उद्योगाच्या माध्यमातून, तर जेणेकरून आपल्याला एक लाँग टर्म बेनिफिट जो आहे आपल्या उद्योगामध्ये मिळू शकतो. तर हे समस्या आपण पहिले शोधायच्या होत्या, त्यानंतर त्याच्यावर आपल्याला सोल्युशन आपल्याला शोधायचं होतं. आणि लोकांना बेसिकली आपल्याला विचारायचं होतं की त्यांना काय काय अडचणी आहेत आणि ते त्यांच्याकडे काही सोल्युशन्स आहेत का किंवा काही आयडियाज त्यांच्याकडनं आहे का किंवा त्यांना एखादी काही सेवेचं रिक्वायरमेंट आहे का, तर किंवा असं एखादं उत्पादन किंवा अशी एखादी सेवा त्यांना हवी किंवा की ते काहीतरी एक डिफरंट लेवलला असेल आणि त्यांना किंवा एखादी त्यांची अपेक्षित काही सेवा किंवा त्यांचं अपेक्षित एखादं उत्पादन त्यांना हवं आहे का, तर त्याबद्दलची आपण सर्व माहिती जी आहे ही पहिल्या सत्रामध्ये कशी घ्यायची त्याबद्दल आपण चर्चा केली होती. आणि मी आशा करतो की तुम्ही हे सर्व जे काही राईटअप आहे ते तुम्ही तयार केलेलं असेल की जेणेकरून एक आपली प्रत्येक सत्रामध्ये तुम्हाला काही ना काही कृती असणार आहे, कारण हा एक कृतीशील कार्यक्रम आहे आणि तुम्ही जेवढं कृती कराल तर तेवढा तुमचा फायदा जो आहे हा जास्तीत जास्त होईल आणि या प्रशिक्षणातून तुम्ही जास्तीत जास्त बेनिफिट्स आहेत हे घेऊ शकाल. जर तुम्ही कृतीच केली नाही तर ते या प्रशिक्षण घेऊन तुम्हाला उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रत्येक सत्र झाल्यानंतर जी काही कृती आहेत ते तुम्ही जर केल्यात तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग इवन तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर त्याच्यातही तुम्ही अशा काही ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, ज्या एक समस्यांच्या माध्यमातून एखादा प्रॉब्लेम तुम्ही असे जर फाइंड आउट केले तर तुम्हाला तिथून एक खूप साऱ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा बिझनेस आयडियाज आहेत त्या तुम्हाला जनरेट या होऊ शकतात. तर निश्चितच तुम्ही प्रत्येक सत्रामध्ये जे काही कृती आहेत त्या करत गेलात तर तुम्ही या शेवटी तुमचं तुम्ही स्वतः तयार केलेलं एक चांगलं ब्ल्यूप्रिंट जे आहे हे तुमच्या बिझनेसचं हे तयार होऊ शकतं. त्याच्यासाठी मी एक्झाम्पल्स डेफिनेटली मी माझं स्वतःचं एक्झाम्पल्स किंवा इतर काही एक्झाम्पल्स आहेत उद्योगाचे ते मी तुम्हाला देणारच आहे की जेणेकरून तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या उद्योगामध्ये त्याचा उपयोग करू शकतात, तर त्याचा एक तुम्हाला बेनिफिट जो आहे हा होऊ शकेल. आजचं आपलं दुसरं सत्र आहे ते म्हणजे की आपण जे पहिल्या सत्रामध्ये आपण उद्योगाची संकल्पना शोधली होती तर त्या संकल्पनेची आपल्याला समीक्षा कशी करायची, तर हे आजच्या आपलं दुसऱ्या सत्राचा आपला विषय आहे. याला बेसिकली म्हणजे एखाद्या आयडियाचं ॲसेसमेंट कसं करावं किंवा ॲनालिसिस कशा पद्धतीने करावं किंवा जी तुम्ही एक कोअर तुम्ही सिलेक्ट केला, एखादा तुम्ही समस्या एखादी आयडिया जी आहे बिझनेस आयडिया तुम्ही आता पहिल्या सत्रातून तुम्ही तयार केली आहे, तर त्या बिझनेस आयडियाचं ॲसेसमेंट तुम्हाला कशा पद्धतीने करायचं याविषयी आपण चर्चा करू. यात मुख्य ते 6 प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचे आहेत की जेणेकरून तुम्ही जी काही आयडिया सिलेक्ट केली आहे तर ती त्या आयडियाचं किंवा त्या संकल्पनेचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे किंवा असेसमेंट करायचं आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने करायचं. तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की व्हॉट इज द पेन पॉईंट. पेन पॉईंट म्हणजे काय, मुख्य समस्या नेमकी काय आहे, तर ती तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे की नेमकी मुख्य समस्या काय आहे. जसं मी माझं एक उदाहरण देतो की मी कृषी क्षेत्रामध्ये सध्या काम करतो आहे, ज्याच्यामध्ये मी बेसिकली एक नॅचरल प्रोडक्ट ट्रेनर म्हणून मी काम करतो आहे.
कारण याच्यात मला एक समस्या अशी असेल की जे काही केमिकल प्रोडक्ट्स खूप सारे आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, तर त्याला एक आपण काही सोल्युशन देऊ शकतो का, किंवा त्याला रिप्लेसमेंट करू शकतो का? तर आपण नॅचरल प्रोडक्ट जे काही जे असे उत्पादनं आहेत जे काही नैसर्गिक उत्पादन किंवा हर्बल फॉर्मॅटमध्ये बनलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकल जे आहे हार्मफुल केमिकल्स जे आहेत ते नाही न वापरता आपण हर्बल केमिकल्स जास्तीत जास्त वापरून, किंवा तेही न वापरता इतर काही मार्गाने आपण नॅचरली जे काही प्रोडक्ट्स आहेत, रॉ मटेरियल आहे, त्याचा उपयोग करून आपण प्रोडक्ट बनवू शकतो का? तर या पेन पॉईंटवर मी काम केलं. सेकंडली याच्यात अजून मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा काम केलं, पण मेन पेन पॉईंट होता की जे काही विषाने भरलेला बाजार आहे त्याच्यामध्ये आपण विषमुक्त सोल्युशन आपण काही देऊ शकतो का? तर त्याच्यावर हा पहिला माझा पेन पॉईंट आहे, त्याच्यावर मी काम करत होतो. आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे नेमकं कोणासाठी करायचं आहे? जसं पहिल्यांदा जसं मी माझ्या बाबतीत सांगतो की मला जे हे काम करायचं आहे बेसिकली समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी, की जे एक फॅमिली मेंबर आहे, मुलांसाठी आहे, एक फॅमिलीसाठी आहे, काय त्यानंतर जे शेतकरी मित्र आहेत, गोपालक मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी बेसिकली मला काम करायचं आहे. तर या पद्धतीने मी एक टार्गेट ऑडियन्स घेऊन मी चालतो आहे की बेसिकली कृषी क्षेत्राशी निगडीत लोकांबरोबर मला काम करायचं आहे. तर तुम्हालाही तुमच्या आयडियामध्ये बघायचं की तुम्हाला नेमकं कोणाबरोबर काम करायचं आहे. म्हणजे जसं तुमचं जर ब्युटी पार्लरचा जसं बिझनेस असेल, तर तुम्हाला फक्त एक महिला वर्गाशी रिलेटेडच तुम्हाला काम करायचं. त्यातल्या त्यात जे काही तरुणी आहेत त्यांच्याबरोबर नवविवाहित आहेत वगैरे, तर असं एक सेगमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे की ज्याचं एक एज जे आहेत एक साधारण 18 ते किंवा एक 14 वर्ष ते साधारण एक 40 वर्षाच्या एक फ्रेममध्ये या वयाच्या जे काही तरुणी आहेत, तर त्यांच्यासाठीच तुम्हाला या फ्रेगमेंटमध्ये काम करायचं आहे. तर असं एज फॅक्टर तुम्ही सिलेक्ट करता ज्यावेळी, तर त्यावेळी काय होतं की तुम्ही फोकस्ड राहतात की मला या एजच्या सेगमेंटमध्येच काम करायचं आहे. त्यामुळे तुमचं मार्केटिंग करताना किंवा तुम्ही त्या वयाच्या लोकांनाच तुम्ही टार्गेट करतात, तर इतर त्या वयापेक्षा छोट्या लोकांना किंवा त्या वयापेक्षा मोठ्या लोकांना तुम्ही फोकस करत नाही, तर त्याच्यात तुमचा मार्केटिंगचा जो आहे पैसा जो आहे हा वाचतो. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याचशा उद्योगांमध्ये काय होतं की ज्यावेळी ते मार्केटिंग करतात तर ते आउट ऑफ टार्गेट एरिया जातात. त्यामुळे त्यांचं एक तर मार्केटिंगचं बजेट वाढतो, दुसरं त्यांचा टाईम वेस्ट होतो, एनर्जी वेस्ट होते आणि रिझल्ट त्याच्यातनं मिळत नाही. कारण जर एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की जसं ब्युटी पार्लर हा विषय जो आहे हा या वयातल्या तरुणींचाच हा विषय आहे. त्याच्यापेक्षा छोट्या मुलांना किंवा छोट्या मुलींना वगैरे त्याचा फारसा उपयोग नसतो, किंवा त्या पर्टिक्युलर वयाचा एक जास्त वयाच्या यांना पण त्याचा फारसा उपयोग नाही. तर एक फोकस्ड असा जर टार्गेट ऑडियन्स असला तर त्याचा तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे हा होत असतो. तर आपल्याला त्या फोकस्ड तेवढ्या टार्गेट ऑडियन्सवर आपल्याला काम करायचं. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. मी फक्त एक एक्झाम्पल दिलं, एज फॅक्टर हा एक एक्झाम्पल झाला. आपण पुढच्या सत्रामध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की मार्केट सेगमेंट जे आहे की ती कशा पद्धतीने आपण डिसाईड करायची, त्यावर आपण पुढच्या सत्रात आपण चर्चा करणार आहोत. फक्त आत्ता आपल्याला पहिल्या एक एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की नेमकं आपण हे सोल्युशन कोणासाठी आपण फाइंड आउट करतो आहे. तर जसं मग मी सांगितलं की मी माझ्या उद्योगामध्ये मी बेसिकली फोकस शेतकरी मित्रांबरोबर मी काम करणार आहे. तर हा माझा फोकस आहे पॉईंट. आता आपल्याला तिसरा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे की तुम्हाला हे सोल्युशन काय आहे, नेमकं काय सोल्युशन तुम्ही देता, समस्या काय आहे, नेमकं तुम्ही काय सोल्युशन देता. तर जसं मी जे काम करतो आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली की बऱ्याच ठिकाणी जे काही एक आयुर्वेदावर आधारित किंवा पंचगव्यावर आधारित उत्पादनं निर्मिती होत असतं. त्याचं प्रशिक्षण वगैरे हे इतर ठिकाणी दिलं जातं. पण बऱ्याचदा तिथं असं होतं की मार्केटिंगचं सोल्युशन्स जे आहेत ते दिले जात नाहीत. त्यामुळे फक्त उत्पादन बनवून त्याचा उपयोग होत नाही. तर उत्पादन बनवल्यानंतर त्याची विक्रीची पण व्यवस्था करायला हवी, आणि विक्रीचं प्रशिक्षण नसेल, विक्रीची माहिती नसेल, तर मग नुसतं उत्पादन बनवून काय उपयोग होत नाही. त्यामुळे प्रशिक्षण खूप लोक घेतात, पण त्यांना विकण्याची किंवा कशा पद्धतीने तो पूर्ण बिझनेस मॅनेज करण्याची माहिती नसेल, तर मग पुढे त्यांना हजारो अडचणींना मग सामना करावा लागतो. आणि मग त्याच्यातनं काय होतं की मग काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर मग त्यांचा इंटरेस्ट लेवल जो आहे हा कमी होतो, आणि मग प्रसंगी उद्योग जो आहे हा बंद पडतो. कारण इतर माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत नसते.
दुसरा मी एक प्रयत्न केला की मातृभाषेतनं मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून मराठी माणसाला मराठीतून आहे किंवा हिंदी माणसाला हिंदीतनं मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये जर प्रशिक्षण मिळालं तर ते सगळ्यात सोप्या पद्धतीने सगळ्यात चांगल्या पद्धतीने त्याचं ज्ञान जे आहे हे आत्मसात केलं जातं. तर हे सोल्युशन मी एक प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. तिसरं सोल्युशन मी असं दिलं की करण्याचा प्रयत्न करतो आहे की बऱ्याच ठिकाणी उत्पादनं जे आहेत तर त्याची रेसिपी शिकवली जाते. म्हणजे काय रॉ मटेरियल घ्यायचं आहे, कशा पद्धतीने ते करायचं, त्याची कृती जी आहे ती द्यायची आहे. आणि मग ते एक 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि त्यामध्ये मग ते रेसिपीज वगैरे हे सांगितल्या जातात किंवा फार फार तर ते रॉ मटेरियल वगैरे कुठं भेटतं वगैरे त्याविषयीची माहिती ही दिली जाते. पण ज्यावेळी इन डिटेल्ड आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये जाऊन काम केलं की जसं प्रत्येक उत्पादनाचे गुणधर्म काय, रॉ मटेरियलचे गुणधर्म काय, ते रॉ मटेरियल कशा पद्धतीने ओळखायचं किंवा मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट चालू शकतं. आपण हजारो प्रोडक्ट आपण शिकू शकतो. अनेक आयुर्वेदामध्ये पंचगव्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे. पण नेमकं मी कुठलं उत्पादन मी सिलेक्ट करायला पाहिजे आणि मी ते का करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नुसती उत्पादनं शिकून घेऊन फायदा होत नाही. तर आपला जो काही एरिया आहे तर त्या एरियामध्ये ते ते उत्पादन चालेल का किंवा त्या वेगळ्या सेगमेंटमध्ये किंवा माझ्याकडे समजा माझी एखादी गोशाळा आहे तर तिथे माझ्याकडे खूप साऱ्या देशी गाईंचं माझ्याकडे शेण उपलब्ध होतं. तर ते वेस्ट जातं. तर ती मोठी एक समस्या आहे. तर मग त्याच्यावर मी काही सोल्युशन काढू शकतो का? तर त्या अशा पद्धतीने एक फोकस्ड याच्यामध्ये मी काम करतो की जेणेकरून त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या एक जे शेतकरी आहे किंवा गोशाळा आहे तर त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्या फोकस्ड माध्यमातून त्यांना त्यांचं उत्पन्न जे आहे हे चांगल्या पद्धतीने वाढेल. प्लस अगदी इन डिटेल्ड मी थोडं वर्कआउट करून मगच मी उत्पादनं शिकवण्याचा किंवा ते माझं ज्ञान जे आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये संपूर्ण अगदी इन डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे माझ्या प्रोडक्ट ट्रेनिंगमध्ये तर ही मी देत असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये रेसिपीजमध्ये पण आहे, त्याला अल्टरनेट काही अजून सोल्युशन आहे, अल्टरनेट काही रेसिपी आहे का किंवा त्या प्रोडक्टला अल्टरनेट सोल्युशन काय आहे का ते आम्ही सांगत असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही रॉ मटेरियलचं परीक्षण वगैरे आहे त्याबद्दलची माहिती देतो. लॅब टेस्टिंगबद्दलची माहिती देत असतो. प्रत्येक रॉ मटेरियल जे आहे त्याचे गुणधर्म काय आहे, त्याची विशेषता काय आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही इन डिटेल माहिती देत असतो. रेसिपीजमध्ये पण आम्ही अजून काही ॲडिशन सबट्रॅक्शन काय करता येतील का त्याच्यामध्ये आम्ही माहिती जी आहे ही सांगत असतो. तर असं एक इन डिटेल संपूर्ण प्रशिक्षण जे आहे त्यानंतर आम्ही रॉ मटेरियलचा सपोर्ट आम्ही देत असतो. रॉ मटेरियलचे सप्लायर्स जे आहेत मार्केट कुठे कुठे अवेलेबल आहे तर असं की जेणेकरून बऱ्याचदा काय होतं आहे की एक अजून एक पेन पॉईंट मला भेटला की बरेच जे काही उद्योजक आहेत किंवा जे शेतकरी मित्र आहेत किंवा जे गोपालक मित्र आहेत तर ते ज्यावेळी काम करतात उत्पादन बनवायला सुरुवात करतात तर ते मोस्ट ऑफ द वेळी ते काय करतात की त्यांच्या गावातच आसपास कुठे एखादा जे काही शॉप उपलब्ध असेल तसं तर त्या रिटेल शॉपमधून ते उत्पादनं विकत घेतात. आता एक उद्योजक म्हणून आपल्याला हा विचार करणं खूप गरजेचं आहे की जर आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर आहोत तर आपण माल घेतला पाहिजे मॅन्युफॅक्चररकडनं. हे अगदी हा कॉमन पार्ट आहे. पण बऱ्याचदा काय होतं की ते छोट्या स्तरावर मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं गोशाळांमध्ये आणि किंवा शेतकरी मित्रांना आणि मग त्यामुळे त्या उत्पादनाची किंमत ही खूप वाढते आणि मग ती प्रोडक्शनची किंमत वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली सेल्सची जी किंमत आहे सेल्स कॉस्ट जी आहे ही खूप जास्त स्तरावर वाढते. तर त्याच्यामध्ये आम्ही हे संपूर्ण प्लॅनिंगसुद्धा देतो त्यांना की कशा पद्धतीने तुम्ही सेल्स प्लॅन तुम्ही प्रोडक्शन प्लॅनिंग करावं, प्रोडक्शन प्लॅनिंग करून त्यानंतर सेल्स प्लॅनिंग करावं, त्यानंतर तुमचं बजेट प्लॅनिंग कशा पद्धतीने करावं. ते अशी ही ओव्हरऑल इन्फॉर्मेशन जी आहे प्रोडक्ट्सच्या संदर्भातली तर ती आम्ही सर्व शेतकरी मित्रांना आम्ही सांगत असतो की जेणेकरून त्यांचं नुकसान नाही व्हावं. कारण बऱ्याचदा लोक सुरुवात करतात आणि मग प्रोडक्टची कॉस्ट खूप जास्त हेवी होऊन जाते किंवा ते क्वालिटी तेवढी राहत नाही किंवा एकाच प्रोडक्टवर ते अडकून जातात आणि मग पुढे त्यांची ग्रोथ जी आहे किंवा तेवढं म्हणावा तसा फायदा जो आहे हा त्यांना होत नसतो. तर या पिन पॉईंट्सवर आम्ही काम करत असतो. त्यामुळे आमचं फोकस आहे की आम्ही हे सगळे सोल्युशन्स जे आहे ते स्पेसिफिकली आम्ही शेतकरी मित्रांना जे आहे ते द्यायचा प्रयत्न करतो. तर तुम्हालाही त्या दृष्टीने असाच प्रयत्न करायचा आहे की एक्झिस्टिंग जे काही सिस्टम आहे तर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का ते फाइंड आउट करा. त्याच्यावर तुम्ही काही सोल्युशन देऊ शकतात का ते तुम्ही विचार करा आणि हे सोल्युशन तुम्हाला नेमकं कोणाला द्यायचं आहे. जसं तुमची ट्रॅव्हल कंपनी असेल तर तुम्ही ट्रॅव्हल एजंट आहात तर तुम्हाला जे काही ट्रॅव्हलर्स आहेत ज्यांना फिरायला वगैरे आवडतं, ज्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर अशाच लोकांना तुम्ही सोल्युशन. ज्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्टच नाही तर त्यांच्या मागे पळून काही उपयोग नाही कारण त्यांना तो विषयच आवडत नाही. बरोबर.
आणि तर त्यामुळे तुम्हाला पहिले जे टार्गेट जे आहे हे तुम्हाला फिक्स करावं लागेल की तुम्हाला नेमकं कोणाच्या मागे. तर तुम्हाला पहिले अशा लोकांचा ग्रुप बनवावा लागेल की जेणेकरून ज्यांना ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं, ज्यांना महिन्यातनं एकदा तरी इकडे तिकडे फिरायला जायला आवडतं, काहीतरी हँगआउट करायला जायला आवडतं. तर अशा लोकांना समोर ठेवूनच फोकस करून करा आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी मग प्रोडक्ट डिझाईन करा आणि मग ते प्रोडक्ट जे आहे ते त्यांना तुम्हाला पिच करायचे आहेत. तर हे नेमकं सोल्युशन काय आहे, कोणासाठी आहे आणि नेमकं तुम्ही काय सोल्युशन देणार आहात. त्याचं ट्रॅव्हलिंगमध्ये काय बरेचसे पिन पॉईंट्स आहेत. सर्व्हिस चांगली मिळत नाही, हॉटेल बुकिंग्ज वगैरे कॅन्सल होतात वगैरे, तर त्याच्यावर तुम्ही काही बॅकअप प्लॅन बनवला आहे का वगैरे, असं तुम्ही बरेचसे जे काही प्रश्न येतात ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये, तर त्याच्यावर तुम्ही विचार करून तुम्ही ते सोल्युशन्स तयार करा आणि मग ते सोल्युशन्स जे आहे ते तुम्ही तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्सला जे आहेत ते तुम्ही ऑफर करू शकता. त्यानंतर तुम्हाला चौथा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की तुम्ही असं पद्धतीचं सोल्युशन आणखी कोणी इतर देत आहेत का आणि ते काय सोल्युशन नेमकं देत आहे. तर याबद्दल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्केट सर्वे करायचा आहे. म्हणजे एक सिम्पली तुम्हाला की कॉम्पिटिटर कोण आहेत तुमचे, तर त्यांचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे आणि ते नेमकं काय काम करतात. जसं मी माझ्या याच्यामध्ये मी नाव नाही घेत, पण मी कॉम्पिटिटर्स मी शोधले की कोण कोण अशा पद्धतीचं सोल्युशन्स देत आहेत. तर त्यांचं मी पूर्ण एक लिस्ट दिली. त्यांचं प्रशिक्षण कशा पद्धतीने होतं, ते नेमकं काय ऑफर करतात, कशा पद्धतीने ते काम करतात. तर मी त्याचा सगळा अभ्यास केला, त्याचा विचार केला आणि त्यानंतर मी मग माझ्या प्रशिक्षणामध्ये मी सर्व त्यांची कॉम्पिटिटरची मी माहिती घेतली आणि मग त्यानंतर मी हळूहळू स्टेप बाय स्टेप मी माझा एक प्लॅन बनवला आणि त्याच्यानंतर मी एक स्टेप बाय स्टेप हळूहळू एक मी प्रोसेसिंग करत आहे. आणि याच्यात मला असा फायदा झाला की मला बीटा टेस्टिंग करता आली. जसं मी मराठीत काम करतो आहे, तर मराठीचे मी काही प्रशिक्षण जे आहे ते उपलब्ध करून दिले. त्यानंतर मी हिंदी भाषेतही मी जाणार आहे. तर एक बीटा टेस्टिंग करायला मिळाले की याच्यातनं काय रिस्पॉन्स मिळतो आहे, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे तो मला कळला. काय काय सोल्युशन्स आहे, लोकांच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्या मला कळल्या आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन्स जे आहेत हे पुढे करत गेलो. तर कॉम्पिटिटरचा अभ्यास केल्यामुळे मला हे कळलं की नेमकं ते काय ऑफर करतात आहे आणि समाजाला काय रिक्वायरमेंट आहे ही कळली आणि कॉम्पिटिटर काय ऑफर करतात आहे हे कळलं. त्यानंतर मग पाचवा प्रश्न येतो की तुम्हाला तुमचं जे सोल्युशन आहे हे किती वेगळं आहे का. जसं मी माझ्या बाबतीत सांगितलं की बरेच प्रशिक्षण जे आहेत तर त्याच्यामध्ये असं होतं की उत्पादनं फक्त त्याची रेसिपी शिकवली जाते आणि त्याच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते. पण सेल्सबद्दल, मार्केटिंगबद्दल, बिझनेस मॅनेजमेंटबद्दल, प्रोडक्शन प्लॅनिंगबद्दल किंवा नंतर लीगल जे आहे त्याच्याबद्दल, फायनान्शियल जे आहेत त्याच्याबद्दल, तर असे बरेचसे पॉईंट्स जे आहेत उद्योगामध्ये तर त्याच्याविषयीची जी माहिती आहे कुठेही मिळत नाही. तर तो आणि मिळाली तरी ती खूपच बेसिक लेवलला असते. खूपच बेसिक पॉईंट्स तिथे सांगितले जातात आणि मग त्याचा फारसा उपयोग जो आहे हा जे ट्रेनिंग घेतात त्यांना होत नाही. पण मी मात्र हा प्रयत्न आहे की माझं सोल्युशन जे आहे की मी अतिशय इन डिटेल्ड प्रशिक्षण सत्र बनवले आणि मी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे प्रशिक्षण सत्र बनवले. जसं मी एक सर्वात आधी बनवलं उद्योगाची पूर्वतयारी म्हणून एक प्रशिक्षण केलं की ज्याच्यामध्ये बेसिक जी पूर्वतयारी करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील त्याचं एक प्रशिक्षण तयार केलं. त्यानंतर मग उद्योग व्यवस्थापन हे प्रशिक्षण तयार केलं की त्याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या विषयी 16 सत्रांचं हे संपूर्ण प्रशिक्षण जे आहे तर वेगवेगळे विषय मी त्याच्यामध्ये टाकले आणि त्याबद्दलची माहिती जी आहे मी ही सगळी एकत्र केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर मी तिसरं प्रशिक्षण सत्र तयार केलं जे ॲक्च्युली मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत तर त्याच्याबद्दल मी 38 सत्रांचं हे प्रशिक्षण तयार केलं आणि त्याच्यानंतर मग ती माहिती सगळी ती त्याच्यामध्ये मी ॲड केली. आता हे चौथं जे प्रशिक्षण सत्र आहे याच्यामध्ये बेसिकली एक घरगुती व्यवसाय तुम्ही सुरू करत आहात. तुम्हाला आता एक फर्स्ट स्टेज म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला आता पुढे तुमचं स्टार्टअप वाढवायचं असेल, तुम्हाला एक चांगला ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याच्यासाठी जे काही स्टार्टअपचं रिक्वायरमेंट्स असतात तर त्याचं आता हे 20 सत्रांचं हे प्रशिक्षण जे आहे ते ते तयार की यामुळे काय झालं की मी आज कोणी विद्यार्थी मित्र जरी असेल तर त्यालासुद्धा मी मदत करू शकतो की त्याला मी सांगू शकतो बाबा पहिले तू तुझी पूर्वतयारी कर, छोटेपासून सुरुवात कर. त्यानंतर मग जसं जसं त्याचं थोडं थोडं ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत या वाढत जाते तर त्यानंतर मी त्यांना मदत करू शकतो की त्या ॲक्टिव्हिटीजला मॅनेज कसं करायचं त्याच्यासाठी मी मदत करू शकतो. त्यानंतर मग पुढच्या टप्प्यावर मी त्यांना
मार्केटिंगविषयीची जी मदत आहे ती करू शकतो, की जेणेकरून त्यांचा उद्योग जो आहे हा अजून चांगला भरभराट हे करू शकेल. आणि एकदा मग त्यांच्याकडे एक थोडंसं चांगलं एक फंडिंग गोळा झालं स्वतःचं याच्याबद्दल, आणि ते इतरांकडनंही फंडिंग गोळा करू शकतात. तर त्याच्यासाठी मग चौथ्या स्टेजवर मग स्टार्टअप प्रशिक्षणाबद्दल माध्यमातून माहिती जी आहे मी त्यांना देऊ शकतो. 5व्या स्टेजमध्ये मग मी जसं प्रोडक्ट ट्रेनिंग्समध्ये जाणार आहे, तर मग त्याच्यामध्ये मग ते एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स जे आहे खूप वेगवेगळ्या प्रोडक्टवर आपण ट्रेनिंग सेशन्स जे आहे ते पुढे सुरू करणार आहोत, की जेणेकरून त्या माध्यमातून त्यांना उत्पादनं जी आहे वेगवेगळी उत्पादनं त्यांना त्यांच्या बकेटमध्ये ॲड करायची असतील, तर तसे ते वेगवेगळी उत्पादनं जे आहे ते त्यांच्या बकेटमध्ये ॲड करून ते त्याचं प्रशिक्षण घेऊन एक एक प्रोडक्ट ते त्यांच्या स्टार्टअपच्या माध्यमातून ते वाढवू शकतात. आणि त्याचा एक चांगला त्यांना मार्केटमध्ये जो आहे हा सपोर्ट जो आहे, सपोर्ट सिस्टम जे आहे हे देऊ शकतात. तर असे जे काही सोल्युशन्स आहेत ते आम्ही संपूर्ण माझ्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या भविष्यामध्येही आम्ही हे सगळे सोल्युशन्स जे आहेत हे सगळे सपोर्ट जो आहे हा आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा. याच्याबरोबर आम्ही ई कॉमर्सच्या माध्यमातून सुद्धा मदत त्यांना करणार आहोत. त्यानंतर एक कम्युनिटी तयार करून, की ज्या शेतकरी मित्रांनी किंवा ज्या मेंबर्सनी या ग्रो इंडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं आहे, तर पुढेही त्यांना वेगवेगळे काही प्रशिक्षण, काही मोफत प्रशिक्षण आहेत तर ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही मोफत नॉलेज आहे ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांना एक त्यांचा उद्योग वाढावा, त्यांचा सेल्स वाढावा, त्यासाठी काही इतर काही मदत करता आली का त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते एक कंप्लीट एक कम्युनिटी जे आहे एका प्लॅटफॉर्मवर आम्ही तयार करू, की जेणेकरून सगळ्यांना एकमेकांचा सपोर्ट मिळेल आणि एकमेकांच्या माध्यमातून ते मदत करू शकतील आणि सगळ्यांचा बिझनेस जो आहे हा वाढेल. तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर असं एक ओव्हरऑल सोल्युशन जे आहे हे आम्ही देणार आहोत. आणि अशा पद्धतीचं जे सोल्युशन आहे हे मार्केटमध्ये जवळजवळ मराठी किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये हे फारच हाताच्या बोटांवर मोजण्या इतके असे प्लॅटफॉर्म आहेत की जिथे अशा पद्धतीचं ओव्हरऑल सपोर्ट जो आहे हा मिळत असतो. त्यामुळे असा एक ओव्हरऑल ग्रोथ म्हणजे एक 360 डिग्री ग्रोथ जी आहे एंटरप्रेन्योरशिपमध्ये, एक 360 डिग्री ग्रोथ महत्त्वाची असते. फक्त कारण कुठेतरी एखादा जरी पॉईंट राहिला किंवा सगळं बरोबर आहे पण मार्केटिंगचंच नॉलेज नाही तर मग त्याच्यात बिझनेस बंद होतो. सगळं बरोबर आहे, मार्केटिंग पण खूप चांगली आहे पण मॅनेजमेंट नाही करता आलं तर मग त्याचा मग ॲडव्हर्स इफेक्ट कस्टमर सर्व्हिसवर पण पडत असतो. तर तिथे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतो. कस्टमर सर्व्हिस प्रॉपर नाही झाली, आफ्टर सेल सर्व्हिस प्रॉपर नाही झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे बिझनेस कुठल्याही लेवलला स्टक होऊ शकतो. त्यामुळे या सर्व विषयांच्या याच्यामध्ये आम्ही 360 डिग्रीमध्ये डेव्हलपमेंट जी आहे ही प्रत्येक मेंबर जे आहे ते आमचं सगळ्यांचं डेव्हलपमेंट जे आहे हे होऊ शकतं. तर त्याच्यावर आम्ही ग्रो इंडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. तर हे एक डिफरंट सोल्युशन आम्ही जे आहे ते सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक शेतकरी उद्योजक व्हावा हे माझं गोल आहे. आणि या मिशनवर मी काम करतो आहे की किमान 1,00,000 शेतकरी मित्रांना उद्योजक बनण्यासाठी त्यांना मदत करणं. तर त्या प्लॅटफॉर्मवर या मिशनच्या माध्यमातून मी काम करतो आहे की जेणेकरून मी ओव्हरऑल ज्यांना जिथे जिथे गरज आहे त्या माध्यमातून त्यांना मदत करून, प्रशिक्षणांच्या माध्यमातून मदत करून किंवा इतर कुठल्या माध्यमातून मदत करून त्यांच्यापर्यंत त्यांचा उद्योग जो आहे हा वाढेल. तर त्यासाठी मी हे माझं मिशन आहे त्याच्यावर मी काम करत आहे. एक डिफरंट सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक ओव्हरऑल 360 डिग्री डेव्हलपमेंटचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये अशा पद्धतीने काही कॉन्सेप्ट्स तुमचे क्लिअर केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, की तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये काय डिफरंट लेवलचं सोल्युशन आहे हे तुम्ही देत आहे, की जेणेकरून ते तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत ते जे ऑफर करत आहेत आणि तुम्ही नेमकं काय ऑफर करत आहात तर त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. कॉम्पिटिटरचा अभ्यास करा. कॉम्पिटिटरला घाबरायचं नाही, कॉम्पिटिशनला घाबरायचं नाही, कारण कॉम्पिटिटर हे असणं हे हेल्दी साईन आहे. म्हणजे एखादा बिझनेस एक्झिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे लोकही काम करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बरेच लोक असं हे करतात की कॉम्पिटिटरवर त्यांचा हेट स्पीच असते किंवा ते त्यांना नाही त्यांचं वाईट आहे वगैरे असं कधी एक बोलायचं नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी कॉम्पिटिटर मार्केटमध्ये आहेत याचा अर्थ असा होतो की तुमची जी काही बिझनेस आयडिया आहे ती योग्य आहे, कारण त्या बिझनेस आयडियाला मार्केटमध्ये काहीतरी एक्झिस्टन्स आहे. बऱ्याच बिझनेस आयडिया अशा आहे की त्यांना एक्झिस्टन्सच नाही, त्यामुळे लोक मग ॲक्सेप्ट करत नाही त्या आयडियाज आणि ती मग आयडिया वर्कआउट होत नाही. तर हे खूप उद्योगांच्या बऱ्याचशा संकल्पनांमध्ये असं होतं. त्यामुळे तुमच्या उद्योगाबद्दल जर मार्केटमध्ये एखादं एक्झिस्टन्स आहे कोणाचं तर हे एक गुड साईन आहे.
इव्हन तुम्ही असंही करू शकतात की तुमचे जे काही कॉम्पिटिटर तुम्हाला वाटतात आहे तर त्यांचा तुम्ही अभ्यास करा, ते काय सोल्युशन्स वगैरे ऑफर करत आहेत त्याचा अभ्यास करा. आणि समजा तुम्ही ते सोल्युशन ऑफर नाही करू शकत असाल तर तुम्ही त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा कॉपरेशन तुम्ही त्यांच्याबरोबर हे करा. तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही काही सोल्युशन म्हणजे तुमच्याकडे काही क्लायंट्स आले आणि त्यांना जे तुमच्या कॉम्पिटिटरकडे काही सोल्युशन आहे तर त्याचं सोल्युशन तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करता, तुम्ही तिथे काहीतरी एखादी बिझनेस डील करू शकता. तुम्ही त्यांच्याबरोबर हातमिळवणी करू शकतात, एक बिझनेस डील करू शकतात, तुम्ही हँडशेक करू शकतात की बाबा मी तुम्हाला क्लायंट पाठवेल, या सोल्युशनचं तुम्ही ते सर्व्हिस जी आहे ती तुम्ही क्लायंटला द्या, किंवा तुम्ही मला काहीतरी अशी ऑथॉरिटी द्या की असं काहीतरी तुम्ही एक फ्रँचायझिंग टाईपमध्ये तुम्ही हे करू शकतात, किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन तुम्ही करू शकतात की जेणेकरून जे तुमच्याकडे नाही आहे आणि जे तुमच्या कॉम्पिटिटरकडे आहे तर ती सर्व्हिस तुम्ही तुमच्या क्लायंटला तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये बेनिफिट असं की तुमच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ती सर्व्हिस द्या आणि त्याचा बेनिफिट असा होईल की क्लायंटलाही तुम्ही ओव्हरऑल 360 डिग्री सोल्युशन देऊ शकाल आणि तुम्हालाही 2 पैसे मिळतील आणि जे तुमच्याबरोबर कॉम्पिटिटरला तुम्ही कॉपरेशनमध्ये चेंज केला तर त्यांनासुद्धा तुम्हाला बिझनेस देऊ शकाल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हँडशेक करून जर काम केलं तर तुम्हाला एक कम्प्लिटली एक डिफरंट लेवलला एक चांगलं हब तयार होतं. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की बऱ्याच साड्यांची दुकानं वगैरे आहे तर ते एकाच ठिकाणी असतात, किंवा मेडिकल आहे, किंवा असं बरेच काही काही असं मार्केट आपण म्हणतो की भांडे मार्केट आहे, तर ते सगळे भांड्यांचीच दुकानं असतात. ते का असतात की एक प्रकारे ते हब तयार होतं. आणि कदाचित तुम्हाला असाही एखादा अनुभव तुम्हाला आला असेल की तुम्ही एखाद्या दुकानात गेला आहात आणि तुम्हाला एखादं ती वस्तू हवी आहे आणि समजा मग तुम्ही असं ऐकलं की थांबा सर मी आणून देतो तुम्हाला. तर ते काय करतात की ते त्यांच्या दुकानात ती वस्तू उपलब्ध नसेल ना ते त्यांच्या बाजूच्या दुकानातून किंवा इतर दुसऱ्या दुकानातून ते घेऊन येतात आणि ती वस्तू तुम्हाला देतात. तर अशा पद्धतीने तुम्ही हँडशेक केल्यामुळे काय होतं की एक हब तयार झालं. तर तुम्ही कस्टमर्सला सर्व्हिस मिळाली, म्हणजे तुम्हाला त्याच दुकानात बसून तुम्हाला त्या दुकानात जरी तो माल नसला तरी तुम्हाला ते माल त्यांनी त्यांच्या हबमधून आणून दिला आणि त्यात तुमचं सॅटिस्फॅक्शन जे आहे त्यांनी केलं. याच्यात ज्या दुकानात तुम्ही आहात त्या दुकानदाराला सुद्धा बेनिफिट मिळाला आणि जिथून त्यांनी माल आणला होता तर त्यांनासुद्धा बेनिफिट मिळालं. तर कॉम्पिटिशनपेक्षा कॉपरेशन जर तयार केलं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तर त्याचा तुम्हाला खूप चांगला बेनिफिट जो आहे हा होत असतो. आजही मी ज्या मान्यवरांकडनं जे प्रशिक्षण मी वेगवेगळ्या ठिकाणाहून मी बरेच फिरलो वगैरे, बऱ्याच ठिकाणाहून मी प्रशिक्षण वगैरे घेतलं. तर आजही मी सगळ्यांचं मार्गदर्शन हे घेत असतो की जेणेकरून त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करता आले, काही वेगळ्या लेवलला काही काम करता आलं तर त्याचा मला खूप चांगले बेनिफिट्स जे आहेत हे मला माझ्या उद्योगामध्ये होत असतात. तर फोकस करा की तुम्ही कोऑपरेशनवर जर काम केलं तर कोऑपरेशनच्या माध्यमातून तुम्हाला जास्त बेनिफिट जो आहे हा होऊ शकतो. हां, डेफिनेटली तुम्हाला तुमचा ब्रँड वाढवायचा आहे तर काही गोष्टी तुम्हाला न दाखवता कराव्या लागतील की तुम्हाला एखादी गोष्ट कुठून मिळाली वगैरे. जसं ते दुकानाचं सांगितलं तर ते तुम्हाला सांगणार नाही की त्यांनी कुठल्या दुकानातून आणलं, हे एवढं नक्की. कारण तुम्हाला त्यांना त्यांचा जो कस्टमर आहे हा रिटेन करायचा आहे. तर भले तुम्ही ते नका सांगू की ते कुठून आणलं आहे, पण कस्टमरला ती सोल्युशन जे आहे हे अवेलेबल करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. तर अशा पद्धतीने एक डिफरंट लेवलला तुम्ही काही सोल्युशन तुमच्या बिझनेस लेवलमध्ये तुम्ही देत आहात का, तर त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. अँड दॅन लास्ट 6वा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही अशा पद्धतीने काही एक जे डिफरंट सोल्युशन तयार केलं आहे तर लोकं तुम्हाला त्याचे पैसे देतील का, आणि देतील तर किती देतील, तर याचा तुम्हाला विचार करायचा आहे. जसं प्रशिक्षण सुरू करताना अगदी सुरुवातीला मी आधी नॉमिनल चार्जेस, म्हणजे आताही तुम्ही जे घेताय 699 वगैरे, अतिशय नॉमिनल चार्जेसमध्ये मी सुरुवात केली होती. आणि त्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप जे आहे तर एक वेळा जसं त्याचं प्रमोशन होतं, त्याचं अवेअरनेस क्रिएट होते, तर त्यानंतर मग हळूहळू चार्जेस जे आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप हे वाढवू शकतात, किंवा त्याच्यातून तुम्हाला एक चांगला रिस्पॉन्स जो आहे भेटत असतो. तुम्हाला एक फीडबॅक्स मिळत असतात. तर ते फीडबॅक्स जे आहेत तर मग त्याचा उपयोग करून तुम्ही एक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे जे आहे हे पोहोचू शकतात. तर त्या माध्यमातून तुम्ही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करू शकता. तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आधी तुम्ही असं करू शकता, तुम्ही आधी बीटा टेस्टिंग करा. जसं मी आधी ज्यावेळी लाईव्ह टेस्टिंग वगैरे, लाईव्ह ट्रेनिंग्स वगैरे घेत होतो, तर त्या लाईव्ह ट्रेनिंगच्या माध्यमातून खूप चांगला अनुभव समोर आला. आणि हे जे आता प्रशिक्षण आपण व्हॉट्सअपवर करत आहात, काही दिवसांनी हे डिजिटल कोर्समध्ये सुद्धा हे कन्व्हर्जन होणार आहे. तर डिजिटली हे सगळं माझ्या वेबसाईटच्या माध्यमातून, माझ्या लर्निंग मॅनेजमेंट जे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्या माध्यमातून मी हे ग्लोबली घेऊन जाणार आहे.
की जेणेकरून अगदी अमेरिकेत जरी आपला मराठी माणूस बसलेला असेल किंवा ऑस्ट्रेलियात जरी बसलेला असेल तर त्यांनासुद्धा आपण ही माहिती जी आहे ही इंटरनेटच्या माध्यमातून किंवा त्या ग्लोबल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तर त्यांना ही माहिती जी आहे मी त्यांच्यापर्यंत येणाऱ्या काळामध्ये मी पोहोचवणार आहे. तर त्या दृष्टीने जे प्लॅनिंग आहे, जे वर्कआउट आहे ते सुरू आहेत. आणि तर इथे मी मग आपल्याला विचार करायचा की मी इथे चार्ज करू शकतो, तर डेफिनेटली मी चार्ज करू शकतो. कारण अजून अपग्रेडेड लेवलला जाईल, व्हिडिओ फॉर्मॅट्समध्ये येतील, अजून चांगली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ॲड ऑन होईल. आणि त्या डेफिनेटली तर जे काही हार्डवर्क त्याच्यासाठी लागतं, जे काही स्मार्टवर्क लागतं, जी मेहनत लागते, तर त्याच्याबद्दलचं पे जे आहे हे मी घेतोच आहे. तर आत्ता फक्त एवढं डिसाईड करायचं मग आता किती घ्यायचं ते पेमेंट. मग एक स्टेप बाय स्टेप जे आहे इन्क्रीज जे आहे हे जसं मी आधी जसं एक जे मार्केटिंगची पूर्वतयारी हे प्रशिक्षण होतं ते आधी मी फक्त ₹99 सुरुवात केली होती. त्यानंतर मध्ये आज त्याचा मी ₹249 मी एक चार्ज करतो. दुसरं प्रशिक्षण आहे ते मी ₹159 सुरुवात केली होती. आज मी त्याचं ₹499 मी चार्ज करत असतो. तिसरं प्रशिक्षण जे होतं ते मी एक ₹380 सुरुवात केली होती. आज त्याचं जे आहे मी ₹749 मी चार्ज करतो. उद्योगाचं हे जे प्रशिक्षण आहे जसं सुरुवात झाली होती ₹699 आता त्याचं मी वाढवून जे आहे हे ₹999 ₹1099 अशा पद्धतीने आत्ताचे जे चार्जेस आहे ते आहे. तर एक भविष्यामध्ये त्याच्यामध्ये अजून वाढ होत जाईल की कारण ही माहिती जी आहे ही फुलप्रूफ आहे, अनुभवातून आलेली आहे. आणि त्यानंतर मग मला लोक चार्जेस द्यायलासुद्धा तयार आहेत तेवढे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो बेनिफिट आहे हा होत आहे. तर तुम्हालाही याच पद्धतीने विचार करायचा की तुमचं जे काही म्हणजे तुम्ही जे काही सोल्युशन देत आहात तर ते सोल्युशन तुम्ही पहिला विचार हा करायचा आहे की तुम्ही कस्टमरला चार्ज करू शकतात का तुमच्या सोल्युशनवर. पहिले तर हा विचार करायचा आहे. आणि चार्ज करू शकतात तर किती चार्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयडियाचं जे आहे म्हणजे जी काही तुमची संकल्पना आहे त्याचं पूर्ण तुम्हाला समीक्षा करायची आहे, असेसमेंट तुम्हाला करायचं आहे या 6 मुद्द्यांवर. पहिला मुद्दा होता की पेन पॉईंट काय आहे. दुसरा मुद्दा होता की हे सोल्युशन तुम्ही कोणाला द्यायचं, कोणासाठी तयार करत आहात. तिसरं होतं की काय नेमकं सोल्युशन आहे ते तुम्हाला बघायचं होतं, तयार करायचं आहे. चौथा पॉईंट आहे की ते इतर कोणी या सोल्युशनवर या प्रॉब्लेमवर काम करत आहेत का, त्या कॉम्पिटिटर तुम्हाला शोधायचे आहेत. आणि ते 5वं सोल्युशन होतं की तुमचं सोल्युशन जे आहे हे तुमच्या कॉम्पिटिटरच्या सोल्युशनच्या मानाने किती काय डिफरंट आहे तर ते तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि 6वं सोल्युशन म्हणजे तुम्ही जे काही सोल्युशन काढलेलं आहे तर त्याला तुम्ही चार्ज करू शकता का कस्टमर्सला. आणि चार्ज जर तुम्ही करू शकत असाल तर ते नेमकी किती चार्जेस तुम्ही घेऊ शकता. तर त्याचं तुम्हाला असेसमेंट जे आहे हे संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. मी माझ्या स्वतःच्या जे काही माझं कंपनी आहे किंवा माझं जे काही स्टार्टअप आहे तर त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक उदाहरण जे आहे मी तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि मी नेहमी कुठलंही प्रशिक्षण देताना मी असंच नाही की एखादं गोष्ट शिकलो आणि मग नंतर तो लगेच सांगतो, तसं मी आधी शिकतो. त्यानंतर माझं जे काही जे शिकलेलं जे काही नॉलेज आहे ते मी स्वतः इम्प्लिमेंट सगळ्या पद्धतीने करतो. आणि त्याच्यातनं मग मला जे काही चांगले वाईट अनुभव येत आहेत तर त्या सगळे चांगले वाईट अनुभव जे आहे हे मी प्रशिक्षणांच्या माध्यमातून मग आपल्याशी शेअर करत असतो. त्यामुळे मी स्वतः त्या सर्व फेजमधून गेलेलो आहे. मी स्वतः त्या प्रत्येक फेजचे एक ॲनालिसिस केलेलं आहे. ते सगळं मी अनुभवलं आहे. आणि त्यानंतर मग मी आपल्याला या प्रशिक्षणांच्या माध्यमातून मी आपल्याला माझं जे काही छोटंसं ज्ञान आहे, जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे मी आपल्यापर्यंत मी शेअर करत असतो की जेणेकरून आपला त्याच्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे हा व्हावा, आपला उद्योग हा जास्तीत जास्त लोकांना एक त्याचा बेनिफिट व्हावा. आणि मग ते अगदी विद्यार्थी मित्र असो किंवा एक एक्झिस्टिंग बिझनेसमॅन असो, उद्योजक आहेत, तर प्रत्येकाला त्या फेजमधून जो एक फायदा आहे हा त्यांना व्हावा. तर एक मी प्रॅक्टिकली एक प्रॅक्टिकली अनुभव घेतल्यानंतरच या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. आणि डेफिनेटली त्यामुळे मी तुम्हाला एक कॉन्क्रीट सोल्युशन जे आहे हे मी सांगू शकत असतो. तर आजच्या सत्रात एवढंच. तुम्हाला या 6 प्रश्नांवर तुम्हाला स्वतःला हे 6 प्रश्न विचारायचे आहेत. त्याचं उत्तरं तुम्हाला या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुम्ही जे काही नोटबुक तयार केली आहे त्या नोटबुकमध्ये तुम्हाला त्याचे ते उत्तरं जी आहेत ही लिहायची आहेत. आणि अतिशय सिरियसली या प्रशिक्षणाकडे लक्ष द्या. फक्त तुम्ही काही पैसे भरले आहेत आणि मग ते तुम्हाला ॲक्सेस मिळाला आहे कोर्सचा, तुम्ही ते कोर्स करत आहात आणि
नंतर मग जसा वेळ मिळेल तसं ऐकू वगैरे किंवा करू वगैरे असं अशा गोष्टी न करता तुम्ही एक थोडं सिरियस नोटवर तुम्ही हे प्रशिक्षण होईपर्यंत याच्याकडे थोडंसं सिरियसली लक्ष द्या की कदाचित मी फुल नाही तर फुलाची पाकळी बनवून आपली मदत करू शकतो आपल्या उद्योगामध्ये. आणि जे जे काही माझ्याकडे अनुभव आहेत, जे जे आपले वेगवेगळे विषय आहेत, तर त्या विषयांच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली मदत जी आहे ही तुमच्या उद्योगामध्ये तुम्हाला होऊ शकेल. आणि जेणेकरून तुमच्या उद्योगामध्ये तुमची भरभराट होईल आणि एक चांगला तुम्हाला खूप मोठा एक मार्केट तुम्हाला मिळेल आणि खूप चांगलं तुमचं एक जे उद्योग आहेत तर त्याचे एक खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाटचाल होतं. यासाठी मी आपल्याला जस्ट माझं जे काही ज्ञान आहे हे आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर आपणही थोडंसं सिरियस नोटवर जर प्रत्येक कृतीशील कार्यक्रम केला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग जो आहे हा तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकेल. आजच्या सत्रात एवढंच. आपण पुढच्या सत्रामध्ये आपण मार्केट सेगमेंट बद्दल आपण चर्चा करणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आपला जी काही तुम्ही एक संकल्पना शोधली आहे तर त्या संकल्पनेसाठी कुठलं मार्केट सेगमेंट अवेलेबल आहे तर आणि ते कशा पद्धतीने ओळखावं आणि ते कशा पद्धतीने तयार करावं तर त्याविषयी आपण येणाऱ्या सत्रामध्ये जे आहे आपण चर्चा करणार आहोत. तर आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.